नव्या मंत्रिमंडळातला सर्वाधिक चर्चेतला चेहरा म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा। तब्बल 5 वर्षांनंतर पंकजा मुंडे राज्याच्या प्रमुख राजकीय प्रवाहात आल्यात। मंत्रिपदाची शपथ घेत पंकजा मुंडेंनी आपला राजकीय वनवास संपवलाय। गेल्या 5 वर्षात पंकजा मुंडेंच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। 5 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या। फडणवीस 3.0 सरकारमध्ये पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली। गेल्या 5 वर्षात पंकजा मुंडेंच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार आले। पंकजा मुंडेंचा ऑक्टोबर 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। 2020ला पंकजा मुंडेंची राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाली। त्यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। मात्र ही नियुक्ती म्हणजे प्रमोशन नसून त्यांना राज्यापासून दूर केल्याची चर्चा होती। मार्च 2020 मध्ये राज्यसभेसाठी पंकजांचं नाव चर्चेत होतं, तेव्हाही त्यांची वर्णी लागली नाही। जून 2022 मध्ये विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंची चर्चा होती, पण ती नुसती चर्चाच राहिली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली, मात्र लोकसभेचं दार पंकजा मुंडेंसाठी उघडलं नाही। अखेर फेब्रुवारी 2024 मध्ये विधान परिषद निवडणुकीतून पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्यात आलं। 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्येही पंकजा मुंडेंनी मंत्रिपद भूषवलं होतं। पंकजा मुंडेंकडे ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला बालकल्याण अशी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली होती। 2019च्या पराभवानंतर पंकजा मुंडे आणि फडणवीसांमध्ये दुरावा निर्माण झाला। या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवल्याचा अप्रत्यक्ष आरोपही पंकजांनी केला, त्यामुळे दोघांमध्ये मोठी दरी निर्माण झाली। हे वितुष्ट एवढं वाढलं की 2023 मध्ये पंकजा मुंडेंनी थेट भाजप सोडण्याचा इशारा दिला। ये मेरा मायका है, राष्ट्रीय समाज पक्ष भी तो मेरा मायका है, मेरे भाई का घर है। इधर पिता से लड़ाई हो गई तो भाई के घर में भी जा सकते हैं अर्जुन भी। तो ये जो है ये सही है। वो बोल रहे थे बीजेपी ने ये किया वो किया, बीजेपी आपकी पार्टी ताई की पार्टी। मेरी कहाँ भाई पार्टी? मैं बीजेपी की हूँ, बीजेपी मेरी थोड़ी है। बीजेपी बहुत बड़ी है, मैं बीजेपी की हूँ, बीजेपी पार्टी की हूँ, पार्टी मेरी नहीं हो सकती। कधी काळी पक्ष सोडण्याचा इशारा देणाऱ्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा फडणवीस सरकारमध्येच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। मराठवाड्याच्या राजकारणाचा पोतच हल्ली बदललेला आहे। यामध्ये सामाजिक राजकीय संदर्भ खूप वेगळ्या अर्थाने बदललेले आहेत। त्यामुळं भाजपलाही कदाचित असं वाटलेलं दिसतंय की वंजारी समाजामध्ये आपलं प्रतिनिधित्व जर चांगल्या पद्धतीने ठळकपणे दाखवायचं असेल तर पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेणं भाग आहे। बहुधा हा हेतू मनात ठेवून भाजपाने त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय। याआधी भाजपाने भागवत कराड यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद दिलं होतं। त्यानंतर एकदा विधान परिषदेवर संधी मिळेल असं वाटत असताना पंकजा मुंडे यांच्याऐवजी लातूरचे रमेश कराड यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती। त्यामुळं कदाचित काही राजकीय गणितं बिघडली आहेत आणि पंकजा मुंडे यांना पुन्हा संधी मिळते की नाही असं वाटत होतं, परंतु त्यांनी ती अपरिहार्यता राजकारणामध्ये जी निर्माण केली आहे त्याचंच हे फलित आहे की त्यांचा आज राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे। गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा चालवणाऱ्या पंकजा मुंडेंच्या पुढील राजकीय प्रवासाकडे सर्वांचंच लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।